चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोलाचा दिवस क्रमांक 2. कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की शेवटची मॅच खूप चांगली पाहायला मिळाली होती. JB11 खाटेकर आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर नक्कीच जे गावदे स्पोर्ट्स डोंगर नव्हे आणि चेस करत असताना म्हणजेच JB स्पोर्ट्स खाटेकर या संघाने एक दमदार विजय जो मात्र प्रस्थापित केला आणि या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये जे मात्र दाखल झाले ते मात्र JB11 खाटेकर हा संघ. तर चला आज देखील 8 संघांनी अक्षमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत आणि 8 संघांमध्ये तर खऱ्या अर्थाने मित्रांनो तुम्हाला एक सूचना कळवितो की 4 षटकांची मॅच असेल आणि 4 षटक म्हणजे 3 षटक तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये जे मात्र कंप्लीट करावे लागतील. अन्यथा 38 सर्कलच्या आतमध्ये चौथ्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल. बरोबर स्थानिक वेळेला आता 11:44 झाले आहे आणि बरोबर 11:46 पहिला बॉल फेस होईल आणि त्यानंतर तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये जे मात्र 4 षटक 3 षटक ते कव्हर करावे लागतील. याची सर्वांनी नोंद घ्या. तर खऱ्या अर्थाने नक्कीच जय भारत शिरगाव आपला 12वा खेळाडू प्लीज कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईन करा. तर फिल्डिंग करत असताना म्हणजेच सुशील स्मृती अंबेले खुर्द या संघाला प्रथमतः आपण 2 धाब्यांची पानंटी देखील देत आहोत. कारण की या स्पर्धेचा एक नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग आणि ड्रेस कोड सेम नसल्या कारणास्तव नक्कीच अंबेले खुर्द या संघाला 2 धाब्यांची पानंटी या ठिकाणी दिली आहे. एक अत्यंत शिस्तप्रिय स्पर्धा आपण पाहतोय. एक नामांकित स्पर्धा खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर केली जात आहे आणि त्यांचा देखील करूया मोस्ट वेलकम. कालच्या दिवसामध्ये आपण ऑपरेटिंगच्या भूमिकेत अभय खुने सरांना पाहिलं, परंतु आज हर्षल सर असतील त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच या सर्वांचं करूया मोस्ट वेलकम. ऑफिशियल पंच सध्या आपण अमोल शेला सर असतील, हे म्हणजे टेंबे सर असतील आणि आज मात्र मयूर मार्के नसतील. सर्वांचं करूया मोस्ट वेलकम आणि जाऊया मॅचच्याकडे. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच 3 षटक कव्हर करावे लागते याची देखील नोंद घ्या. मॅचला होईल सुरुवात. पंचाचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला अमोलजी शेला सरांचा. पहिलाच बॉल अत्यंत सुरेख फटका, अप्रतिम इनसाइड आउटचा अप्रतिम देखणा फटका आणि बॉलला ट्रॅव्हल केलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार 4. ज्ञानेश्वर याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात आजच्या दिवसाची गोड सुरुवात करून दिली. ज्ञानेश्वर या बॅटने ऑनसाईडला वळवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि सध्या पाहिलं तर नक्कीच एकच धाव घेतली जाईल. चांगलं ते शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. एकच सिंगल एकापेक्षा अधिक मिळणार नाही. चांगली सुरुवात सध्याच्या घडीला आपण बॅटिंग करत असताना ज्ञानेश्वर या खेळाडूची पाहिली. सातत्याने शिरगाव संघासाठी चांगली बॅटिंग करत असतो, परंतु आज देखील आंबेडकर चषकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याच्या सोबतीला आपण बबलूला पाहतोय. आता मात्र ऑन स्ट्राईकला बबलू असेल. नॉन स्ट्राईक एंडला ज्ञानेश्वर त्यांनी पहिल्या बॉलवर सुरुवात चौकाराने केली.
हो जबरदस्त बागफुटवर इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी उपस्थित होता, परंतु त्याच्याकडनं मिस्टेक झाली, कॅच ड्रॉप झाली. आणि क्रिकेटमध्ये सातत्याने सांगलं जातं नाही की पकडा कॅच आणि जिंका मॅच. परंतु सध्या पाहिलं तर की एक महत्त्वाची विकेट होती, कारण की जेव्हा जेव्हा कोणताही गोलंदाज P1चं षटक करत असतो त्याच्यावर मात्र एक नक्कीच सिंहाचा वाटा असतो. कारण की P1चं षटक करणं मित्रांनो इतकं सोपं नसतं, माइंड सेट करावं लागतं. कारण की जेव्हा मात्र माइंड सेट प्रत्येक फलंदाज देखील P1च्या षटकामध्ये करत असतो की मला मैदानामध्ये जायचे, मोठे फटके खेळायचे आणि त्या अनुषंगाने ते फलंदाज देखील एक चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या विरुद्ध आक्रमकता करायची असते गोलंदाजाच्या विरुद्ध. परंतु गोलंदाजाला देखील थोडा प्रेशर असतो आणि तो प्रेशर माइंड आणि मनोबल वाढून इथे कमी करण्याचं काम देखील प्रत्येक गोलंदाज करत असतो. परंतु यावेळी जर घडलं आहे काय, मैदानामध्ये ज्ञानेश्वर या खेळाडूने पहिला बॉलवर चौकार वसूल केला, त्यानंतर एक सिंगल घेतली, त्यानंतर बबलूने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली, ते मात्र ज्ञानेश्वरला आणि पुन्हा एकदा चौथ्या बॉलवर चौकार. या पद्धतीने पाहिलं तर नक्की धावफलक खूप चांगली इथे पाहतोय, डबल डिजिटमध्ये देखील कन्वर्ट झाली, 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शॉर्ट बॉल बॅकफुटवर फक्त पंच केलंय. अगदी या विचार केला नक्की फक्त सन्मान दिला बॉलला आणि एक सिंगल फक्त घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. एकावर इथे समाधान मानावं लागते. धावसंख्या डबल डिजिटमध्ये कन्वर्ट झाली आहे, डबल 1 म्हणजे 11 या आकड्यावर. स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल शिल्लक असेल. चांगली ते बॅटिंग करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. रमेश याच्यावर आक्रमकता स्वीकार केली होती ज्ञानेश्वर या बॅटरने. ऑन साईडला वळवायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि या पंचांचा नक्कीच षटक समाप्तीचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचला. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावफलकाचा विचार केला, धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले, म्हणजेच 13 या आकड्यावर. कारण की 11 धावा आहेत, परंतु 2 धावांची पानंटी आम्ही ऍड करतोय. मयुरजी शिंदे यांचं देखील इथे शुभ आगमन झाले आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. या आपण देखील आपलं देखील सहर्ष स्वागत आहे मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. 13 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली इथे पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. P1च्या षटकामध्ये चांगली इथे सुरुवात करताना आपण ज्ञानेश्वर आणि बबलूला पाहतोय. सध्या आपण पाहिलं तर 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करावे लागतील. स्टॉप वॉच या ठिकाणी सुरू आहे, टाइम काउंट आम्ही या ठिकाणी स्टार्ट केला आहे. आणि अन्यथा जर तुम्ही 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करू शकले नाही तर नक्की 30 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल, याची नोंद घ्या मित्रांनो. चांगली इथे बॅटिंग, चांगली इथे सुरुवात सध्याच्या घडी बॅटिंग करत असताना जय भारत शिरगाव या संघाची पाहतो आपण. खऱ्या अर्थाने पाहिलं तर या टीमची चर्चा करत होतो. मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये चांगला खेळ, चांगला मात्र योगदान ज्यांचं मात्र नक्कीच आपण सातत्याने पाहतो असो. चांगलंच इथे आणि तोच संघ इन ॲक्शनमध्ये आपण खेळताना पाहतो. त्यांच्या विरुद्ध आपण यजमान संघाला पाहतोय. चांगला अनुभव आहे, परंतु अनुभव इथे पणाला लावावा लागेल या मॅचमध्ये. सर्व नौखे खेळाडू सध्या या मॅचमध्ये, म्हणजेच आंबेले खुर्द या संघामध्ये. षटक क्रमांक 2 ऑन साईडला फुल टॉस बॉल होता, फक्त पंच केला अलाउन द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या कर बॉल डीपमध्ये ट्रॅव्हल होता. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट आहे. एकच सिंगल घेतली जाईल, वेगाने बॉलपर्यंत पोहोचला, बॉलला गॅदर केलं, फेकीदेखील ॲक्युरेट पाहायला मिळते आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सध्या पाहिलं तर नक्कीच एक धाव अंकित होते. चांगली ते बॅटिंग करावे लागेल. सेन्सिबल क्रिकेट शो मात्र पाहायला मिळतोय बबलू याच्या माध्यमातून, कारण की बबलू आणि ज्ञानेश्वर याच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर कारण की चांगली फटकेबाजी देखील करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि त्याच अनुषंगाने बबलू देखील त्याला स्ट्राईक रोटेट करायचं काम या मॅचमध्ये करतोय. ओर द विकेट गोलंदाज भावेश. फुल टॉस बॉल बॅक टू द बॉल, फटका एक्झिक्यूट केला, डीपमध्ये लोंगॉन क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं, गॅप खेळलाय, गॅप शोधला आणि त्याच्यावर आक्रमण खाली क्षेत्र निवडून बॉलला पाठवून दिले. लोंगॉन बॉर्डर लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. 4. पुन्हा एकदा फटका बसला, मिस टायमिंग स्ट्रोक, विकेटची संधी आणि विकेट, विकेट आणि विकेट, 1 मोर विकेट. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम जय भारत शिरगाव. बबलू बॅक टू द डगआउट.
चांगलंच आयोजन, खूप चांगलं नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. 4 कॅमेऱ्यांसह ही स्पर्धा आपल्या नक्कीच भेटीला आली आहे. 4 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि चांगली मैदान सजावट देखील पाहतोय. रोहित शर्मा स्टँड असेल, भारताचं नेतृत्व करणारा रोहित शर्मा, त्याचबरोबर विराट कोहली स्टँड असेल, महेंद्रसिंग धोनी स्टँड असेल, खूप चांगली इथे मैदान सजावट देखील पाहतोय. आणि त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच फील्डिंग सजावट देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. म्हणजे इनफिल्डमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आहे, परंतु लॉंग ऑफमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर वाईडिश लोंगांकडे एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. एक पाहिलं तर नक्कीच एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप कव्हर झोनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग सजावट आंबेले या संघाची. अगदी खोलात होता, पुढ्यात टाकला होता, परंतु शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, उपस्थित आहे. एकच सिंगल घेतली जाईल. चांगलं जजमेंट त्याच्याकडनं पाहायला मिळतंय आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही आहे. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच चांगली इथे बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करत असताना म्हणजे जय भारत शिरगाव या संघाकरिता. परंतु या मॅचमध्ये घडेल का हा देखील मोठा प्रश्न असेल. सध्याच्या घडीला एका विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या 20 या आकड्यावर स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असे 1.5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर बाबेश. ओहो, यावेळेस ऑप्स्टमला सोडून जाते ऑफिशियल पंच अमोलजी शेलार. आमच्याकडे 2 हात समांतर आणि एक धाव अवांतर इथे मिळेल असं काही सांगताना चमत्कार बॅटिंग करत असताना जय भारत शिरगाव या संघासाठी चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 2 मध्ये भावेश या गोलंदाजाची. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. ओहो, पुन्हा एकदा इथे बॅकलिपला खाली ठेवलंय, फटका फसला. बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला, निर्जल स्थळी बॉल पडला. त्यानंतर थोडंसं इथे नक्की क्षेत्ररक्षकाला डीप कव्हरवरनं आणि तोपर्यंत 2 धावा इथे इक्वळल्या जातील आणि 2 धाब्यांच्या मदतीने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या ची मतं जाऊन पोहोचले 23, लॉस ऑफ 1 विकेट 23 या आकड्यावर. चला मित्रांनो, तुम्ही 2 षटकांसाठी ऑलरेडी 10 मिनिटं यूज केलेत. 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हा षटक इथे कंप्लीट करावा लागेल, याची नोंद घ्या. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. हायवे एंडकडनं आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विराज मात्र सज्ज असेल. इथे नक्कीच महत्वाची विकेट आहे ज्ञानेश्वर या खेळाडूची. आतापर्यंत जर पाहिलं ज्ञानेश्वर याच्या बॅटमधनं 12 धावांची खेळी आपण देखील पाहिली आहे. त्याच्या सोबतीला
अवघ्या 12 मिनिटांमध्ये नक्कीच 3 षटकं कव्हर केली. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक असणे स्वागत. यावेळी ते पाहिलं तर नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न. हो हो, काय घडलं मॅच मध्ये आणि या डीप मध्ये पुन्हा एकदा लोंगांकडे बॉल ट्रॅव्हल होतोय आणि 2 धावा. काय घडतंय म्हणजे तुमची खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच क्रिकेटमध्ये थोडस गोरेगाव संघाचा कॅप्टन आणि खुटल संघाचे कॅप्टन आपण या लगेचच या ठिकाणी आपण टॉस देखील करत आहोत. हो हो, जबरदस्त स्लॉट मध्ये आला, त्याला थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये आणि बॉलला पाठवून दिले वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या थेट पलीकडे. हा येतोय आणखीन एक षटकार 6. चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला निखिल याच्या बॅटमध्ये पाहते. धावपलकावरती धावसंख्या सरसावते, पुढे सरकते 41 या आकड्यावर. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला निखिल याची देखील पाहतोय. आतापर्यंत 7 बॉल खेळले, 7 बॉलमध्ये 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. वॉटर बॅटिंग. पुन्हा एकदा इथे फटका खेळायचा होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. वॅकेंड एरियामध्ये बॉल पडला होता, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा देखील प्रयत्न केला नाहीये. आणि याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच 2 धावा इकवडल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 43 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात 3.3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. ओहो, पुन्हा एकदा फटका बसला, मिस्टामिक स्ट्रोक, विकेटची संधी आणि विकेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि इथे पाहिलं तर नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करावी लागते बॅटर आता ज्ञानेश्वरला. त्याच्या बॅटमध्ये देखील चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर थोडंसं इथे स्ट्रगल करतात ज्ञानेश्वर या खेळाडूला पाहिलं. निखिलच्या बॅटमध्ये चांगली इथे फलंदाजी येत होती, चांगली फटकेबाजी येत होती, त्याच अनुषंगाने इथे विकेट सॅक्रिफाईस करताना पण ज्ञानेश्वरला जेव्हा निखिलसाठी पाहिलं. बॅक टू द डगआउट ज्ञानेश्वर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावफलकाचा विचार केला टीमच्या टोटलमध्ये जे मात्र जाऊन पोहोचले म्हणजेच 44 या आकड्यावर. 3 विकेटच्या मोबदल्यात शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 4 मध्ये हिरामन चांगली गोलंदाजी जे मात्र हिरामनची पाहायला मिळाली. समोर लॉफ्टेड खेळायचा प्रयत्न इथे पाहिलं तर नक्कीच बाटला ब्रश झाला. त्यानंतर थोडंसं इथे जाऊन बॉल अदलला पायांवरती आणि त्यानंतर थोडंसं इथे नक्कीच यष्टीरक्षक आला. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग असे 4 क्षेत्ररक्षक त्या तिथपर्यंत पोहोचले होते. आणि याच अनुषंगाने पता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले 45 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 46 धाब्यांची आवश्यकता असेल.
चला या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण गोरेगाव संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तर खुटल संघाचे कॅप्टन या आपण. खुटल संघाचे कॅप्टन या. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर देवा सर या आपण या ठिकाणी टॉस आपण संपन्न करत आहोत. गोरेगावचा कॉल, छापा असा कॉल आणि छापा जिंकलाय. डिसिजन काय खऱ्या अर्थाने या संघाविरुद्ध तुम्ही कधी मॅच खेळलात का? नाही खेळला होता. प्रथमतः गोरेगाव हा संघ म्हणजेच तुम्ही आतापर्यंत या सीझन मध्ये काही हंगाम गाजवलेत का किंवा क्वालिफाय कुठे झालेत का? एक वेळा झालतो हाडीला. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्तीचा वेळ घेत नाहीये. खुटल संघ आपणास या चषकाबद्दल म्हणजेच तुमच्याच गावच्या शेजारी हा चषक भरवला जातो आणि सातत्याने या क्रीडांगणाची चर्चा मुरबाड नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आपण पाहत असतो. परंतु आज आंबेलेपाडा आणि आंबेडकर चषक याबद्दल कसं वाटतंय? तर बोलायला गेलं तर छान वाटतंय. म्हणजे ते पहिली सीझन आहे यावेळेस ते चषक ठेवले असल्याने आणि आमची पण यावर्षीची पहिलीच एंट्री आहे सीझनची. तर बघू. ठीक आहे, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ऑनलाईन मॅच देखील सुरू आहे आणि या कॉम्बॉक्स मध्ये मी तुमच्या सोबत जोडला जाईल कुमारजी बाबरे. थँक्यू सो मच. सन्माननीय बंटी दादा चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत. खऱ्या अर्थाने नक्कीच प्रथमतः बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये शिरगाव या संघाने 24 बॉलमध्ये 45 धावा जोडल्या गेल्या आणि 46 धावांचं लक्ष्य जे मात्र समोर ठेवलं जाते. आंबेले या संघासमोर काय गडे मॅच मध्ये आता येणारे मात्र काही बॉल आणि येणारे 24 बॉल आणि येणारे 46 धावा ते सांगून जातील. कैलास आणि नितेश ही जोडी निलेश ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक, खराब सुरुवात. गोलंदाज निखिल षटक क्रमांक 1 मध्ये आलाय. कैलास आणि निलेश ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाले आणि चांगली ते नावाला साजेशी अशी कामगिरी करावी लागली या मॅच मध्ये. परंतु काय घडी मॅच मध्ये हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. सध्याच्या घडीला आपण पाहिले तर नक्कीच निखिल आलाय. ओहो, येथे पाहिलं तर नक्कीच जाऊन बॉल आदळतोय थेट पायावरती आणि एक सिंगल घेण्याचा बॅटकट असेल, माफ करा, एक सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न केला जाईल आणि या अनुषंगाने इथे पाहिलं नक्कीच वाईटने प्रारंभ झाला बॅटिंग करत असताना म्हणजेच आंबेले या संघाचा आणि त्यानंतर एक धाव अशा पद्धतीने 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी. निखिलच्या खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग पाहिली तर भरपूर चांगले बॅटिंग आपल्या संघासाठी केली. चांगले फटके, चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले आणि एक चांगलं स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. यावेळी फटका बसला. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी करतोय आणि इथे नक्कीच विकेट देखील प्राप्त करून दिली आपल्या संघासाठी. बॅक टू द गॉड बॅटर निलेश. धन्यवाद डीजे. सध्या आपण पाहिलं तर नाही थोडी बिकट अवस्था बॅटिंग करत असताना आंबेले या संघाची. एक चांगला दांडगा अनुभव आहे या खेळपट्टीचा, परंतु या खेळपट्टीचा समाचार घ्यावा लागेल बॅटिंग करत असताना आंबेले या संघाला.
पाहणं गरजेचं राहील कशा प्रकारचा खेळ यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. परंतु जय भारत शिरगाव संघाकडे ज्या पद्धतीची आपण फटकेबाजी पाहिली त्याच पद्धतीची इथे गोलंदाजी देखील पाहायला मिळते. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळते. निखिलचा आणखीन एक बॉल स्विंग अँड मिस फटका केलायचा होता. ऑन साईडला केलायचा प्रयत्न जरूर केला परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. चांगली इथे गोलंदाजी करताना सुरुवात आपण निखिलला पाहतोय. सातत्याने आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी चांगला साजेचा असा खेळ करत असतो परंतु आज देखील खूप चांगली गोलंदाजी आंबेडकर चषकामध्ये करताना निखिल. ओहो स्लॉट मध्ये होता. ऑन साईडला वळवलं डीप मध्ये. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे उपस्थित आहे. डीप मध्ये चांगले फिल्डिंग ज्ञानेश्वर याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खेळाच्या पूर्वार्धामध्ये चांगले बॅटिंग चांगली सुरुवात जी मात्र ज्ञानेश्वर या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने फिल्डिंग देखील सातत्याने चांगली करत असतो आणि या डीप मिडविकेटला चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा ऑन साईडला वळवलं. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. वेगाने आला ज्ञानेश्वर बॉलला फेकून चांगली इथे फेकी ॲक्युरेट पाहायला मिळते आणि याचा अनुषंगाने 2 धावा इथे एकवडल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले एका विकेटच्या मोबदल्यात. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच चला मित्रांनो 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं इथे कव्हर करावे लागतील अन्यथा 38 सेकंदच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्ले घ्यावा लागेल. अगदी खोलात होता. ऑन साईडला वळवले क्षेत्ररक्षक ते आहे सज्ज शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आणि पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. चांगली इथे बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करत असताना आंबेले या संघासाठी परंतु सध्याच्या घडीला नाजूक अशी अवस्था परिस्थिती थोडीशी ते गंभीर आहे बॅटिंग करत असताना आंबेले या संघाची. परंतु बॅटिंग आता चांगली करावी लागेल. त्याच अनुषंगाने ते चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम कैलास आणि रमेश या खेळाडूला करावी लागेल. आतापर्यंत पाहिलं तर नक्की थोडीशी अडचण निर्माण झाली. संकटाला दूर करण्यासाठी आपले हात खोलणे तितकंच महत्त्वाचं राहील. कैलास आणि रमेश ही जोडी पाहतोय. अपेक्षा भरपूर असतील या मॅच मध्ये कैलास आणि रमेशवर परंतु अपेक्षांवर इथे नक्कीच सातत्यात आणू शकतील का हे 2 खेळाडू हा देखील मोठा प्रश्न आता निर्माण झाला असेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज असंचित असेल. ओहो बॅकफूट पर शॉर्ट दरम्यान मध्ये क्षेत्ररक्षक जबरदस्त बॅकअप जबरदस्त जजमेंट पाहायला मिळते. तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल. खेळपट्टीचा विचार केला तर चांगली खेळपट्टी आहे. बॅटिंगसाठी भरपूर सपोर्ट करते आणि त्याचा पुरेपूर समाचार या मॅचमध्ये घ्यावा लागेल आंबेले या संघाला बॅटिंग करत असताना कारण की खेळाच्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली होती म्हणजेच जय भारत शिरगाव या संघाची आणि सातत्याने हा खेळ मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचा पाहायला मिळतो. परंतु आज आंबेडकर चषकामध्ये देखील सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते. अँगल क्रिएट करतो. लेंथ बॉलचा वापर करतोय. कटर बॉलचा वापर करतोय गोलंदाज संचित आणि यासाठी जाणला जातो आणि ती कामगिरी या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली करताना संचितला पाहतोय. चांगली गोलंदाजी फोर्थ विकेटसाठी. पुन्हा आता शॉर्ट बॉल ऑन साईडला वळवले. हुक केलाय आणि थेट धावा देखील बुक केल्यात. बॉलला पाठवून दिल्या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6. की आता या मॅच मध्ये समीकरण पाहिलं म्हणजेच 15 बॉल आणि 33 धाब्यांची आवश्यकता असेल. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही षटक क्रमांक 2 मध्ये परंतु तिसऱ्या बॉलवर अटॅक केलाय बॅटर रमेशने. पुढील बॉल
स्लोवर धीम्या गतीचा चेंड पेस गतीमध्ये परिवर्तन केलं, परंतु क्षेत्ररक्षक डीप वरनं इथे धावण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथे पाहिलं तर नक्कीच 2 धावा इथे अंकित केल्या जातील. इथे फटका फसला होता आणि झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु यश इथे प्राप्त झालं नाही. विकेट घेण्याचं महत्त्व नक्कीच प्रत्येक ओव्हरमध्ये असतं, कारण की आता सध्याच्या घडीला रमेश या खेळाडूची कॅच ड्रॉप झाली, परंतु येणाऱ्या मात्र काही बॉलवर यांनी मॅच जिंकवली तर नक्कीच ही जखम जी मात्र राहून जाईल फिल्डिंग करणार टीम समोर. यावेळी बॅक टू द बॉल फटका केल्याचा समोर बॅटने स्ट्रेट बॅटने प्रहार करायचा होता, परंतु हवं तसं मिडलिंग नाही आहे, कनेक्शन नाही आहे आणि हा आलाय डॉट बॉल. चांगलं इथे कमबॅक मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. स्टील 1 टू गो. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. संचित बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये चांगली गोलंदाजी, चांगले कमबॅक करताना गोलंदाजी संचितची आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये होता, परंतु वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, अँगल क्रिएट केला, लेन बॉलचा वापर, कटर बॉलचा वापर सातत्याने इथे क्रिएट केला जातोय गोलंदाज संचितच्या माध्यमातून. आणि या अनुषंगाने लागोपाठचा दुसरा डॉट बॉल जो मात्र संचितचा पाहतोय. आणि पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. आणि या मॅचमध्ये तर जिंकण्यासाठी 12 बॉल आणि आवश्यकता असेल 31 धावांची. 12 बॉल 31 धावा, 16 म्हणजे खऱ्या अर्थाने 15.50च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल बॅटिंग करत असताना आंबेले या संघाला. परंतु काय घडेल मॅचमध्ये, येणारे 12 बॉल जे मात्र सांगून जातील, येणारे 31 रन ते सांगून जाते. येणारे मात्र 12 बॉल जे मात्र त्या कशा प्रकारे फेस केला जाईल हा देखील मोठा प्रश्न असेल, कारण की थोडं खऱ्या अर्थाने पाहिलं तर दोन्ही टीमने स्वप्न पाहिलेत आंबेडकर चषकामध्ये खेळण्याचं, आंबेली चषकाची ट्रॉफी उचलण्याचं, परंतु आज मात्र स्वप्न कोणाचे पूर्ण होईल येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल. परंतु सध्या मॅचमध्ये पाहिलं तर समीकरण थोडंसं इथे अवघड होत चाललं बॅटिंग करत असताना आंबेले या संघासाठी. आणि या मॅचमध्ये आता थोडंसं स्ट्रगल करताना देखील आपण आंबेले या संघाला पाहतोय, परंतु अपेक्षांचं ओझं मैदानमध्ये बॅटिंग करत असताना कैलास आणि त्याच्या सोबतीला रमेश या खेळाडूवर असेल यात ही शंका नाही आहे, कारण की ओपनिंगसाठी कैलास गेलाय आणि ओपनिंग जेव्हा मैदानामध्ये कोणत्या बॅटर जात असतो त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा प्रत्येक खेळाडूकडनं असते, प्रत्येक प्रेक्षकाकडनं असते, प्रत्येक गावाकडनं असते, परंतु आज मात्र कैलासला आपल्या गावासाठी झुंजावा लागेल, आपल्या संघासाठी लढावा लागेल. आणि रमेश त्याच्या सोबतीला देखील चांगली फलंदाजी, वाईड यॉर्करचा प्रयत्न, ऑन साईडला बोलवल्या डीपमध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. आणि सध्याच्या घडीला आता थोडंसं प्रेशर आणि प्रेशर निर्माण झाले बॅटिंग करत असताना आंबेल्या संघावर. परंतु आता मॅच समीकरण पाहिलं, 11 बॉल 30 धाब्यांची आवश्यकता. आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं 46 धावांचा पाठलाग करायचा होता. 46 धावांचा पाठलाग करताना 16 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अजूनही 11 बॉल शिल्लक असतील आणि 11 बॉलमध्ये 30 धावांचं समीकरण. काय घडेल मॅच मध्ये, समोर लॉप गेलाय, उडवलाय बॉल, बिग हिट, क्षेत्ररक्षकचा एफर्ट, परंतु त्यावेळी घडलंय काय, एक धाव तर पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त फिल्डिंग आपल्या गावासाठी, आपल्या नाबासाठी करतोय. चांगले एफर्ट आज आम्हाला आमच्या गावासाठी झुंजायचे, लढायचे आणि तेच प्रयत्न इथे केले जातात क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. स्वतःची जीवाची पर्वा न करता हा बॉल अडवला जातोय, परंतु या अनुषंगाने ते पाहिलं तर की 2 धावा अंकित झाल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. ओके, चेक केलं जाईल. सेफ असेल, 2 धावा. पुढील बॉल षटक क्रमांक 3 रुपेश. यावेळी पुन्हा एकदा फटका बसला, उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक डीपवर येतोय. ओ हो, यावेळी घडले काय आणि बॉलला पाठवून दिले विराट कोहली स्टँडच्या पलीकडे. एक टप्पा घेत बॉल होते फरार सीमारेषा पलीकडे.
आता मात्र माचं समीकरण पाहिलं तर 9 बॉल 24 धाब्यांची आवश्यकता असेल, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करत असतो. आपल्या गावासाठी जय भारत शिरगाव संघासाठी म्हणजे रुपेश सोकांडे या खेळाडूला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर आलाय. राईट नंबर राऊंड द विकेट. ओहो, अगदी खोळ्यात बॉल होता, परंतु इथे विचार करताना की ऑन साईडला बोलवायचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. खूप चांगली इथे गोलंदाजी म्हणायला हरकत नाही गोलंदाज रुपेश सोकांडे या खेळाडूचे. परंतु या मॅच मध्ये विचार केला नक्कीच आता समीकरण राहिले 8 बॉल 24 धावांचे. जसजसे डॉट बॉल येतात तसतसे इथे काही प्रेशर निर्माण होतोय. तो मात्र बॅटिंग करत असताना टीमवर याला ऑन साईडला हुक केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. ज्ञानेश्वरने पकडलाय जेल आणि संपलाय बॅटर रमेशचा खेळ. आता मात्र कॅप्टन कूल स्वतः संघ मालक स्वतः कॅप्टन म्हणजेच आपण पाहिलं तर किशोर माली मैदानामध्ये एंटर झाले, परंतु थोडंसं समीकरण आपण पाहिलं तर थोडं अवघड होत चाललं. बॅटिंग करत असताना आंबेले या संघासाठी 7 बॉल आणि 24 धाब्यांची आवश्यकता. एखादा मोठा फटका या बॉलवर जर आला तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊ शकतो बॅटिंग करणारी टीम आंबेला हा संघ, यात काही शंका नाहीये. रुपेश सोकांडे, किशोर माली. ओहो, यावेळी चांगला बॉल, परंतु इथे नक्की पंचांनी तपासणी केली. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. थोडंसं नक्की आसरा देणार हा व्हाईट बॉल. बॅटिंग करत असताना आंबेल्या संघासाठी दगाऊट कक्षामध्ये देखील थोडी शांतता पसरली असेल. संकट आले बॅटिंग करत असताना आंबेल्या संघावर, परंतु संकटाचं निराकरण करणं नक्कीच महत्वाचं राहिलं या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल ऑन साईडला फाईन लेग क्षेत्र निवडलंय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्र बीट, त्यावर प्रहार, खाली क्षेत्रावर प्रहार आणि बॉलला पाठवून दिला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किशोर मालीच्या बॅटमधून आलेला 4 चौकार. खूप चांगलं संगीत गेले 2 दिवस आपण ऐकत डीजे हनी, डीजे चेतन, डीजे नागेश यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून आणि चांगली साऊंड क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून आणि आमच्या आवाजाची क्वालिटी तुमच्यापर्यंत. हॅलो 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 हॅलो. आता मॅच मध्ये पाहिलं तर 6 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल का येणारे मात्र 6 बॉल इथे सांगून जातील. सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच 6 बॉल आणि 24 धाब्यांची आवश्यकता होती. त्यानंतर एक वाईट बॉल आला, त्यानंतर एक किशोर मालीच्या बॅटमधला संघर्षाचा एल्गार फुंकणार एक चौकार बाळा मिळाला आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येताना बॅटिंग करत असताना आपण आंबेला या संघाला पाहतोय. 6 बॉल 24 धाबा, 6 बॉल आणि 19 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये. ऑन साईडला बोलवलंय डीप मध्ये अलाउंड द कार्पेट आणि बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, त्याच्याकडनं मिस्टेक पाहायला मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धाबा कंप्लीट. आणि आता घडेल सध्याच्या घडीला आपण समीकरण पाहिलं तर 5 बॉल शिल्लक असतील आणि 5 बॉल मध्ये 17 धाब्यांची आवश्यकता. इथे नक्कीच रन चेस करणं तितकंच महत्वाचं राहील. आता मात्र अपेक्षा भरपूर असतील बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला. जो मात्र बॅटर कैलास या खेळाडूकडनं 6 बॉल 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं. एक संघर्षमय खेळली, परंतु आता 5 बॉल आणि 17 धाबा. यावेळी घडले का. इथे पुन्हा एकदा बॅकलिपला खाली ठेवलं आणि बॉल ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल घेतली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही.
सध्या पाहिलं तर नक्कीच प्रेशर दोन्ही टीमवर दिसून येते, परंतु आता जय भारत शिरगाव थोड्याशा मजबूत स्थितीमध्ये बॅटिंग गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 4 मध्ये ओमकार या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं आणि ओमकारने देखील खूप चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 2 बॉल फेस केले, 2 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात, अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. यावेळी इथे पाहिलं तर नक्कीच ऑफ स्टंपला सोडून जाते वाईट बॉल. पुन्हा एकदा थोडंसं इथे आशेचं किरण जागृत होताना बॅटिंग करत असताना टीम म्हणजे आंबेल्या संघासाठी आता मॅच मध्ये समीकरण असेल 4 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता. किशोर माळी या खेळाडूवर मोठी जिम्मेदारी असेल. स्लॉट मध्ये होता परंतु नाहीये, कनेक्शन नाहीये, मिडलिंग नाहीये, हा देखील आला डॉट बॉल. आता मॅच मध्ये पाहिलं तर की थोडंसं समीकरण थोडंसं बॅटिंग करत असताना थोडं जड झालंय, म्हणजे आंबेल्या संघासाठी 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धाब्यांची आवश्यकता. ओहो, यावेळी पुन्हा एकदा काय घडतंय, नो बॉल. पंचांचा क्विकली सिग्नल आलाय आणि घडलंय काय अजूनही मॅच ऑन आहे, सामना ऑन आहे. फ्री हिट बॉल असेल. 3 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता. धावफलकावरती 33 धावा, 45 धावांचा पाठलाग करायचा होता आणि अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. 3 बॉल मध्ये 13 धाब्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर ओमकार. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिटचा इथे समाचार घ्यावा लागेल. बॅटिंग करत असताना नक्की कैलास या खेळाडूला एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये परत येऊ शकते. बॅटिंग करणारी टीम आंबेला संघ बॅकफुट बार कट केलाय इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटचा त्या ठिकाणी आहे, त्याच्याकडे मिस्टेक. सेकंड अटेम्प्टला बॉल पकडला जातोय, जजमेंट चांगलं आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक देखील होतं, परंतु एकच धाव घेतली जाईल. 2 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. 2 मोठाले फटके, 2 षटकार. स्वतः कॅप्टन किशोर माली या खेळाडूला आता नक्कीच आपल्या संघाची जिम्मेदारी घ्यावी लागेल. 2 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. एखादा मोठा फटका आला तर मॅच ऑन राहील, यात काही शंका नाही. किशोर माळी ऑन स्ट्राईक, ऑन साईडला वळवायचा प्रयत्न, परंतु कनेक्शन नाहीये. आणि या अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच मजबूत स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना जय भारत शिरगाव या संघाला पाहतोय. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये जी मात्र जय भारत शिरगाव या संघाची. शॉर्ट बॉल यावेळी ऑन साईडला आणि हो यावेळी षटकार. मागील बॉलवर एक षटकार आला असता तर नक्कीच या मॅच मध्ये मजा आली असती, यात काही शंका नाहीये. परंतु शेवटच्या बॉलवर विजयाचं अंतर कमी करणारा हा षटकार किशोर माळीच्या बॅटमधनं. आणि याच अनुषंगाने कॉंग्रॅच्युलेशन जय भारत शिरगाव. आणि हार्ड लक आणि टफ लक म्हणजेच आंबेला हा संघ पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील मॅचसाठी जय भारत शिरगाव या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 19 धावा जोडल्या गेल्या, आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 1 विकेट प्राप्त केली, तो निखिल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मॅन ऑफ द मॅच निखिल, आपण या लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे.
सन्माननीय चेतनदादा गीते यांच्या शुभ हस्ते पण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला